आजपासून मुंबईकरांना भायखळ्यामधील राणीच्या बागेत पेंग्विनचं दर्शन घेता येणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर पर्यटकांना पेंग्विन्स पाहण्याचा आनंद घेता येईल। मागच्या वर्षी जुलै महिन्यात हम्बोल्ट प्रजातीच्या पेंग्विनना राणीच्या बागेत आणण्यात आलं होतं। तेव्हापासून पेंग्विन केव्हा पाहायला मिळणार याची उत्सुकता मुंबईकरांना लागून राहिली होती। मात्र अनेक अडथळ्यांमुळे पेंग्विन दर्शनाचा योग लांबणीवर पडत गेला। दरम्यान पेंग्विन्सना पाहण्यासाठी पर्यटकांना किती रुपये शुल्क द्यावं लागणार हे अद्याप निश्चित झालेले नाही। मुंबईच्या धारावीत एसबीआय बँकेची एटीएम व्हॅन लुटण्यानं एकच खळबळ उडाली। दिवसाढवळ्या झालेल्या लुटीमुळे सुरक्षेचे 3-13 वाजलेत। एटीएमच्या कॅश व्हॅनमधील पैशाची पेटी आरामात घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे दिसत आहेत। सुमारे 1.5 कोटींची रोकड चोरट्यांनी लंपास केली। दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। पुण्यात अख्खं कुटुंबच गुन्हेगारीत अडकल्याचं समोर आलंय। लंके कुटुंबाकडून कॅमेरा, मोबाईल, लॅपटॉप आणि एक गावठी कट्टाही जप्त करण्यात आला। नाना लंके असं कुटुंब प्रमुखाचं नाव असून लंकेची पत्नी आणि मुलं घरफोडी करायचे आणि चोरी केलेल्या वस्तूंची विल्हेवाट नाना लंके लावायचा। नाना लंकेवर घरफोडी, दरोडा, खंडणी आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे। विशेष म्हणजे त्याला एका वर्षासाठी तडीपारही केलं होतं। लंके कुटुंबियांचा एकूण 14 गुन्ह्यात सहभाग असल्याचं तपासात समोर आलं आहे। मुंबई आणि ठाण्यात जुन्या 1000 आणि 500च्या नोटा जप्त करण्यात आल्यात। मुंबईतल्या वांद्रे खेरवाडी परिसरात 500 आणि 1000च्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्यात। एकूण 2,62,00,000च्या जुन्या नोटांची रक्कम हस्तगत करण्यात आली। विनोद देसाई, सचिन सुमारिया, इम्तियाज मुलानी आणि सुरेश कुंभार अशी 4घांची नावं आहेत। अंधेरीतील एका फायनान्स कंपनीचे हे पैसे असल्याची माहिती समोर येते। तर ठाण्यात चितळसर परिसरात सापळा रचून 4घांकडून 31,98,000 रुपयांच्या जुन्या नोटा हस्तगत करण्यात आल्या। बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून सराफांनाच गंडा घालणाऱ्या टोळीला पुण्यातल्या खडक पोलिसांनी गजाआड केलं। तांब्याच्या दागिन्यांच्या सोन्याचा मुलामा देऊन ही फसवणूक केली जात होती, मात्र ती फार काळ टिकली नाही। सराफांना संशय आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली। पोलिसांनी या टोळीला अटक करत त्यांच्याकडील तांब्याचे दागिने जप्त केले। गुजरातच्या अहमदाबादेतून हे दागिने आणल्याची माहिती मिळते आहे। पुण्यात गेल्या काही दिवसांपासून वाहन जाळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसते। शहरातल्या अनेक भागात समाजकंटकांकडून दुचाकी जाळल्या जात होत्या, मात्र आता या समाजकंटकांची नजर 4 चाकींवर पडली आहे। बुधवारी मध्यरात्री खडकवासल्यात चक्क 4 ट्रक जाळण्यात आले। खडकवासल्याचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील बुवा मते यांचे हे ट्रक असल्याची माहिती मिळते आहे। 3 दिवसात बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार झाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा बेस्ट कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिला। बेस्टच्या 42,000 कर्मचाऱ्यांचा फेब्रुवारीचा पगार अजून देण्यात आला नाहीये। दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांच्या थकीत पगार होत नाही तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही असं म्हणणाऱ्या मुंबई पालिकेतल्या बेस्ट समितीच्या अध्यक्षांनी घुमजाव करत शिवसेनेचा सत्कार स्वीकारला। सलग दुसऱ्या आठवड्यात शेतकरी कर्जमुक्तीच्या मागणीवर कामकाज बंद पाडल्यानंतर आमदारांनी धाव घेतली ती विधान भवनातल्या एका चिकित्सा शिबिरात। विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये सुजोक या कोरियन थेरपीचं विनामूल्य चिकित्सा शिबिर भरवण्यात आलं। सर्दी खोकल्यापासून ॲसिडिटी, डायबिटीज अशा विविध आजारांवर या शिबिरात उपचार करण्यात येत होते। औषधं गोळ्या न घेता तळहातावर सुया टोचून तसंच धुराची काडी लावून हे उपचार केले जात होते। अंबरनाथ पश्चिमेकडील मिरचीवाडीच्या डोंगरात जमिनीखाली लपवलेल्या स्फोटकांचा स्फोट झाला। खदानीत दगड फोडण्यासाठी वापरली जाणारी स्फोटकं काही अज्ञातांनी इथं लपवून ठेवली होती। सकाळी डोंगरात वणवा पेटला, त्यावेळी आगीच्या भडक्यात या स्फोटकांचा स्फोट झाला। स्फोट इतका जोरदार होता की तब्बल 5 किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज ऐकायला जात होता। यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी स्फोटाचे हादरे बसवल्यानं काही घरांचं नुकसान झालं। स्फोटानंतर वनविभाग, पोलीस, बॉम्बशोधक पथकांनी शोध सुरू केला असून आणखी काही स्फोटकं त्यांच्याकडे सापडण्याची शक्यता वर्तवली जाते। 1 वर्षाच्या आतील मूल दत्तक घेणाऱ्या राज्य शासनाच्या सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना यापुढे 180 दिवसांची रजा मिळणार आहे। राज्य सरकारच्या वित्त विभागानं नुकताच हा निर्णय घेतला। याआधी या महिला कर्मचाऱ्यांना 9 दिवसांची विशेष सुट्टी दिली जात होती। याच सुट्टीत आता वाढ करण्यात आली। केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाच्या आधारावर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला। लोकसभा, विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत सपशेल आपटी खाल्लेल्या राष्ट्रवादीतील गटबाजी काही केल्या कमी होताना दिसत नाहीये। राष्ट्रवादीत अनेक पदं भूषवलेल्या योगेश बेहेल यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं।
त्याला तीव्र विरोध करत नगरसेवक दत्ता साने यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची घोषणा केली। त्यामुळे पक्षात केव्हाही फूट पडेल असं वातावरण निर्माण झालंय। पुण्यातल्या विद्यार्थ्यांना आरटीआय अंतर्गत प्रवेश घ्यायचा असेल तर उत्पन्नाचा दाखला हा पुण्यातलाच असावा अशी अट घालण्यात आली आहे। त्याविरोधात संभाजी ब्रिगेडनं शिक्षण उपसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। राज्यात कुठेही असा नियम नसताना पुण्यातच का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। पनवेल पालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पदभार स्वीकारला। माजी आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांची राज्य निवडणूक आयोगाच्या शिफारसीवरून उल्हासनगरला बदली करण्यात आली। त्यानंतर निंबाळकर यांची पनवेलच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर विराजमान झाल्याच्या आनंदात काल शिवसेनेकडून माहीम दर्ग्यात मानाची चादर चढवण्यात आली। शिवसेनेच्या विजय नगरसेवकांनीही मानाची चादर चढवली। रात्री 9 वाजता पारंपरिक पद्धतीनं ढोल वाजवून शिवसेनेनं हा विजय साजरा केला। धुळ्यात सरकारी रुग्णालयात झालेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील खासगी डॉक्टर एकवटले होते। आपल्या विविध मागण्या घेऊन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। मेट्रो 3 साठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं परवानगी दिली आहे का असा सवाल करत याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेत। मेट्रो 3च्या दक्षिण मुंबईतील बांधकामाकरता केंद्रीय पर्यावरण मंत्रालय तसंच वन विभागाच्या परवानगीची आवश्यकता आहे का आणि असेल तर ती दिली गेली आहे का या संदर्भात राज्य सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत। मुंबई आणि नागपूर या 2 शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग तसंच स्मार्ट सिटीला जमिनी देण्यास कल्याणच्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला। या विरोधाकडे दुर्लक्ष करत सरकारनं जमिनीची मोजणी आणि सर्वेक्षण सुरू केलं। या विरोधात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला। शहाड सर्कलपासून सुरू करण्यात आलेल्या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते। नवी मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांनी तिसऱ्या दिवशी बेमुदत उपोषण मागे घेतलं। विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं। गावठाण सर्वेक्षणाची मागणी यावेळी मान्य करण्यात आली तर इतर मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासनानंतर प्रकल्पग्रस्त समाधानी आहेत। पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी ठाण्यात जलजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। 22 मार्चपर्यंत हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे। या निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातल्या नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते मुख्य नद्यांच्या जलकलशाचं पूजन करण्यात आलं।